नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुमचं आधार कार्डची व्हॅलिडिटी संपलेली नाही ना, तुमचं आधार कार्ड एक्झिस्ट तर आहे ना मित्रांनो, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। व त्या अगोदर आपल्या मराठी टेल या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। सर्वप्रथम गुगल मध्ये myaadhar.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता इथे आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। आता इथे आपण खाली स्क्रॉल करायचा आहे व खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला चेक आधार व्हॅलिडिटी असा ऑप्शन दिसेल, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपला आधार नंबर आपण एंटर करून घ्यायचा आहे। आपला आधार नंबर एंट्री केल्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला आपलं जे आधार कार्ड आहे ते एक्झिस्ट दाखवत आहे, म्हणजे आपलं आधार कार्ड जे आहे ते व्हॅलिड दाखवत आहे, म्हणजे हे आपलं आधार कार्ड चालू आहे। इथे आपल्याला एज बँड दाखवत आहे, जे की 20 ते 30 वर्ष एज बँड आहे आणि आपलं जेंडर, आपलं स्टेट आणि मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक आपल्याला दाखवत असेल। जर तुमचं आधार कार्ड इथे एक्झिस्ट दाखवत असेल तर तुमचं आधार कार्ड हे चालू आहे। जर तुम्हाला इथे एक्झिस्ट दाखवत नसेल तर तुमचं आधार कार्ड बंद आहे, तुम्हाला ते आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून चालू करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं आधार कार्ड चेक करू शकता। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।